हाय एव्हरीवन, कसे आहात मित्रांनो तुम्ही? पर्यटकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण प्रमाणे गणित समजलं नाही समजलं मला सुद्धा माहीत पडेल आणि कमेंटसुद्धा करा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 10 क्लासला जॉमेट्री आपल्याला चालू आहे सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.4. 1.4 पेज नंबर 5, पेज नंबर 25. पेज नंबर 25. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला दिलेला आहे त्यांनी एक्स एल एम एन आणि सिमिलॅरिटी ट्रायंगल PQR 9 into A, म्हणजेच हा PQR जो पूर्ण दिलेला आहे त्यांनी, सॉरी एलिमेंट जो दिलेला आहे तो 9 सांगितला आहे ना. आणि 16 सॉरी 9 सांगितला PQR आणि इज इक्वल टू 16 हे सांगितलं त्यांनी एलिमेंट. मग त्यांनी इफ ऑर QR 20 द फाइंड आउट MN, म्हणजेच MN सांगितलेलं आपल्याला काय काढायला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, M आणि M. तर मग हा पहिला जो ट्रायंगल्स आहे या ट्रायंगल्स मध्ये त्यांनी आपल्याला दिलेला आहे PQR आणि सेकंड ट्रायंगलला दिलेला त्यांनी आपल्याला L M आणि N आहे ना विद्यार्थी मित्रांनो. दिलेला हा 9 दिलेला आहे. त्यानंतर तो जो दिलेला आपल्याला तो पूर्ण सांगितलेला त्यांनी हा काय दिलेला 16, म्हणजे तुम्ही इथं सुद्धा लिहू शकता, असं काहीच नाही. त्यानंतर त्यांनी MN म्हटलं. हा MN म्हणजे दिलेला X आहे आणि QR म्हणजे QR हा काय म्हणते तो 20. हा ट्रायंगल जो आहे हा 9 आहे आणि 16, म्हणजे यांचा जो स्क्वेअर आहे हा तुम्ही आत्ताच आठवण करून घ्या विद्यार्थी मित्रांनो की त्याचा स्क्वेअर किती आहे म्हणून. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित सोडूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, ट्रायंगल काय दिलेला आपल्याला, ट्रायंगल्स LMN दाखवा लागेल. ट्रायंगल्स LMN ब्रॅकेट A ट्रायंगल्स कसे दाखवा चालते, काय हरकत नाही. PQR LM PQR इज इक्वल टू, मग आता सगळं PQ स्क्वेअर L आणि M खाली वरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ते आपण या पद्धतीनं दाखवलं तर आपल्याला याच पद्धतीनं दाखवावं लागेल आहे की नाही. आपण LM पहिले लिहिलं, तर मग आता सुरुवातीला L आणि M PQ हा स्क्वेअर. ओके, मग आता LM झाला आहे की नाही. मग L आणि N हा स्क्वेअर L आणि N, मग आता P आणि R. ओके मित्रांनो, खाली दिलेला आता M N आणि QR हा स्क्वेअर. आता या 3 पैकी तुम्हाला एकच काहीतरी घ्यायचा आहे. तर 3 मधून कोणत्याचा विचारलेला तुम्हाला, बघा M आणि N विचारला. M फाइंड द M आणि M दिसला, M N हा विचारला, तर तुम्हाला हाच रूल घ्यावा लागेल. म्हणजेच आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, बघा QR दिलेला त्यांनी. आता तर सगळ्यात सुरुवातीला ट्रायंगल्स LMN ट्रायंगल्स PQR. बघा मग आता 9 किती दिलेला त्यांनी सुरुवातीला, या 2 पैकी आता त्यांनी दिलेला P आणि R हा 9 असं समजू आपण, आणि 16. त्यानंतर M N हा स्क्वेअर आहे ना, Q आणि R 20 आहे. तर मग आता आपल्याला 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3चा. 16 कशाचा, 4चा आहे ना. 4चा 16, 3चा 9. M N स्क्वेअर 20. बघा मग इथं तुम्ही लिहू शकता. आता इथं दाखवतो तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट. आपण हा इथं जो दाखवलेला आहे तो. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. MN स्क्वेअर 4 3 into 20. विद्यार्थी मित्रांनो, M आणि N स्क्वेअर बरोबर 3 into 20, त्याला डिवायडेड बाय 4, म्हणजेच M आणि M 23चा 16 होतो डिवायडेड बाय 4 स्क्वेअर. M N हा 15
आहे ना. हा, यांना डिवायडेशन केल्यावर 15 येणार, म्हणजेच हा स्क्वेअर कशाचा आहे का नाही, म्हणून दाखवायचं 15. ओके मित्रांनो, आलं लक्षात. एकदम सोप्या पद्धतीमध्ये, काहीच कठीण नाही आहे. बघा आता त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये दिलेला आहे एरिया ऑफ टू सिमिलॅरिटी ट्रायंगल्स, म्हणजे एरिया ऑफ टू सिमिलॅरिटी ट्रायंगल्स, दोन सिमिलॅरिटी ट्रायंगल्स आहेत, आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर, 225 स्क्वेअर सेंटीमीटरचा हा पहिला ट्रायंगल्स आहे त्यांनी दिला. 81 सेकंड स्क्वेअर आहे त्याचा, म्हणजे सेकंड ट्रायंगलचा स्क्वेअर जो आहे तो 81 आहे. आणि इफ अ साइड ऑफ द सिमिलॅरिटी ट्रायंगल्स इज 12 सेंटीमीटर दॅन, म्हणजे सेकंड जो ट्रायंगल आहे त्याचा सेंटीमीटर ट्रायंगल जो आहे तो त्यांनी त्याची साईड सांगितली की बा 12 आहे म्हणून. तर फाइंड क्रॉसफॉन्डिंग साईड ऑफ द बिग, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे त्याच्यापेक्षा काय आहे ती मोठी, बिग आहे म्हणते तो, त्याची जे क्रॉसफॉन्डिंग साईड असते ती काय मोठी आहे. आता आपण क्रॉसफॉन्डिंग वगैरे शिकलेलोच आहे, त्यांच्या आजूबाजूची अपोजिट जे असते ती. बघा क्रॉसफॉन्डिंग. मग आता याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगल्स माहित आहेत का, नाही माहिती विद्यार्थी मित्रांनो. मग आता अशा वेळेस नसेल माहिती तर काय करायचं तुम्हाला, A1 काय लिहायचं आहे, A1 225 समजायचा, आणि A2 किती समजायचा आपण, 81. त्यानंतर S1 प्रश्न अर्थचिन्ह, हा, त्यानंतर S2 12, S2 किती दाखवायचा, 12 दाखवायचा, किती दाखवायचा, 12. त्यानंतर बघा आता यांना पहिले लिहून घ्यायचं, मग S1 डिवायडेड बाय S2, हा, S1 याचा स्क्वेअर आणि S2 हा स्क्वेअर, याचा माहितीच नाही आपल्याला S1 स्क्वेअर. मग A1 किती आहे, 225, हा A1 समजलेला आपण. A2 म्हणजे 81, हा 81, S1 याचा स्क्वेअर, हा S2 म्हणजे 11 12, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवायचं आता, बिलकुल क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवायचं. हा S1 स्क्वेअर 81 इजिकल, हा यांचं म्हणजे 225 इंटू 12. मग आता हे स्क्वेअर काढायचे, कशाचे स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा S1 9चा स्क्वेअर आहे 81, 9चा 81, 225 कशाचा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो, 15चा स्क्वेअर आहे तो, 15 इंटू 12. त्यानंतर मग आता काय करायचं, S1 स्क्वेअर इज इक्वल टू, हा 15 इंटू 12 9, S1 बरोबर. हा तर स्क्वेअर काढला ना आपण, हा स्क्वेअर काढला, इथं मग स्क्वेअर नाही येणार, हा इथं स्क्वेअर नाही लिहायचा, फक्त S1 लिहायचा. हा, आता 15 इंटू 12 करायचं, 15 5चा 60 0 6, 12 6चा म्हणजे 6, 12 5चा 60 0 6 12 6 18, 118 डिवायडेड बाय काय लिहायचं आहे, 9 आहे की नाही. हा, मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. S1 इज इक्वल टू, आता तुम्हाला भागतोळा 9 1चा 9, 9 2चा किती होतो, 9 2चा 18, हा 2 0 म्हणजेच 20 सेंटीमीटर्स, म्हणजे याचा अर्थ तो बिग मध्ये आहे 12च्या 20 सेंटीमीटर. मग आता इथं दाखवायचं विद्यार्थी द क्रॉसपॉन्डिंग, हा जो क्रॉसपॉन्डिंग विचारलेला आपल्याला तो क्रॉसपॉन्डिंग साइड ऑफ बिगर इज 20 सेंटीमीटर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात. एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन दरवेळेस मिळत राहणार. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या विद्यार्थी. ओके, झाला का स्क्रीनशॉट. आता नेक्स्ट लेक्चरला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.